जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा मित्र संकेत. तर काय म्हणता, सगळे कसे काय? मजेत? मी पण एकदम मजेत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की एक व्हिडिओ पाहत होतो, तो तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतोच. निष्ठा, मान, सन्मान आणि जे आपण म्हणतो का भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, तर ते जिवंत ठेवण्याचं काम जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी नाही झालं, मोठे मोठे पक्ष आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, बीजेपी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आणखी खूप सारे पक्ष आहे. पण या मला असं वाटत नाही की एकही पक्षानं जिवंत ठेवलं. सगळ्यांना फक्त लालसा काय आहे, राजकारणामध्ये पद भेटलं पाहिजे, पॉवर राहायला पाहिजे आणि पैसा. बाकी जनतेचं काय होत आहे, जनतेची काय इच्छा आहे, काही घेणं देणं नाही. तर एक लहानसं उदाहरण आहे. आता काही दिवसाच्या अगोदर इकडं साऊथमध्ये निवडणुका झाल्या, तुम्हाला माहित आहे. आणि त्या साऊथच्या एका कोणत्या तरी राज्यामध्ये एक मुख्यमंत्री बनला. जो मुख्यमंत्री काही काळाच्या अगोदर एक फिल्म स्टार होता. नाव आहे विजय. सांगायची तर बाकी काही गरज नाही का, विजय थलापती जर म्हटलं तर खरंच थलापती माणूस आहे. तर विजय थलापतीनं स्वतःचा पक्ष स्थापन केला. मोठे मोठे राजकीय पक्ष होते, त्यात आपले काँग्रेस, बीजेपी आणि तिथचे प्रादेशिक पक्ष ज्यांचा पॉवर एकदम जबरदस्त होता, जे मुख्यमंत्री किंवा असे खूप काही मोठे मोठे पद गाजवले होते, त्या पक्षाला टफ फाईट दिली. आणि जवळजवळ असं समजा का पूर्ण बहुमत तर नाही घेऊ शकले, पण बहुमताच्या जवळ पोहोचलं. एवढी हिंमत करणं जे काँग्रेसलाही नाही जमलं आणि जे बीजेपीलाही नाही जमलं, ते त्या एका माणसानं करून टाकलं. आणि त्याच्या मागं कोणीच नाही. त्या माणसात बोलण्यात काय पॉवर आहे किंवा अजून त्यांच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, काय नाही, हे फक्त त्यांना माहीत नाही. लोकांना विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक व्हिडिओ याच्यानंतर मी तुम्ही दाखवूनच देणार तुम्हाला. मी काही स्वतःच्या मनातलं कधीच नाही सांगत. जे पाहतो, जे रियालिटी राहते, त्याच गोष्टी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी मी तुमच्यावाली गोष्ट मांडतो. तर त्यांना बहुमतासाठी 10 ते 15 आमदार कमी पडले, जिथं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं किंवा त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री जर कोणाला केलं असतं, तर त्यानं आपल्या हिशोबाने अजून कामं केली असते. तर त्यानं काम व्यवस्थित केलं पाहिजे म्हणून त्यानं काय केलं, स्वतःच मुख्यमंत्री बनले. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री बनणं मी काही अशी चुकीची गोष्ट नाही म्हणत. कोणी जसं बाळासाहेब ठाकरे कधी मुख्यमंत्री नाही बनले, पण त्यांनी पक्ष बरोबर चालवला. उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं, लोक म्हणते चुकी केली. होऊ शकते, ते तुमचं तुम्हाला माहित. पण त्या राज्यामध्ये विजय थलापती मुख्यमंत्री बनले. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 10 ते 15 आमदार कमी पडत होते बहुमतासाठी. तर मग ते दुसऱ्याचे तर घेऊ नाही शकत होते. मग जे लहान लहान पक्ष आहे, त्यात बहुतेक काँग्रेस पण आहे, त्यांच्या दोन चार सीटा निवडून आल्या. तर असे आपले 10-12 जेवढे कमी पडत होते तेवढे उचलले आणि मुख्यमंत्रीपद स्थापन केलं आणि मुख्यमंत्री बनले. पण गोष्ट अशी आहे का, हे 4-5-10 लोक जे नवीन घेतले पक्षाच्या बाहेरचे, तर हे फ्युचरमध्ये आपल्याला एक तर पाठिंबा काढून घेईन किंवा मग काही मतभेद जर झाले तर मग काय करायचं. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, मतभेद नाही झाले पाहिजे. सध्याच तर नाही झाले, पण फ्युचरमध्ये झाले तर काय करायचे. तर मतभेद नाही झाले पाहिजे किंवा झाले तर आपल्या सरकारला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून आपल्याला आमदाराची गरज आहे. तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रासारखं ऑफर, मी तुम्हाला आमदारकी देईन, फंड देईन, पैसा देईन, 50 खोके देईन, केंद्रात पद देईन, राज्यात पद देईन, असे काही आमिष नाही दाखवले. जर आमच्या पक्षामध्ये जर यायचं असेल, आम्ही तुम्हाला पक्षात घ्यायला तयार आहोत. पण सगळ्यात महत्वाचा हा पण असते. पण इतका मोठा पण ठेवला आहे की तो तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. आणि तो पण जर तुम्हाला जर आवडला असेल ना, तर खरंच हा व्हिडिओ आहे ना, आपल्या राज्यामध्ये जेवढे आमदार खासदार आहे ना, त्याच्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ पोहोचला पाहिजे, याची काळजी घ्या. कारण की तो पण खूप महत्वाचा आहे. इतका मोठा पण आहे तुम्हाला की खरंच त्या माणसाला मी सांगतो ना, जसं बाळासाहेब ठाकरेचा आदर करत होतो, गडकरी साहेबाचा आदर करत होतो, तसा त्या विजय थलापतीचा मी आदर करायला लागलो. कारण की खरंच इतका मोठा ऑफर आल्याच्या नंतर तो जर माणूस जर जनतेवर अवलंबून राहत असेल की जनता जनार्दन आहे, तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा. तर खरंच तो माणूस खूप चांगला आहे. चला व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला नक्की सांगा की विजय थलापतीने जे केलं ते बरोबर केलं की चुकीचं केलं. महाराष्ट्रानं विरोधकांचे पक्ष फोडल्याची अनेक उदाहरणं पाहिली. एकदा नाही तर एकच पक्ष दोनदा फुटताना पाहिलेला आहे. सत्ता स्थापनेसाठी अख्खा पक्षच गुवाहाटीला नेला आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची केली. पण तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी अशा फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारलंय. AIADMKचे काही आमदार विजय यांना पाठिंबा देत होते. त्यांना TVK पक्षामध्ये सहभागी व्हायचं होतं. बहुमत नसतानाही विजयनं या इच्छुक आमदारांना सोबत घेतलं नाही. पण विजय यांनी या आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढण्यास सांगितलेलं आहे.
आणि त्यानुसार AIADMKच्या 6 आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेले आहेत. हा आकडा 10-15 पेक्षाही पुढे जाऊ शकतो. हे आमदार AIADMKच्या आमदारकीचा राजीनामा देतील. विजय त्यांना पुन्हा पोटनिवडणुकीमध्ये TVKचं तिकीट देतील. जनता ठरवेल या आमदारांना निवडून द्यायचं की नाही. 15 ऑगस्टच्या आत या घडामोडी घडू शकतात आणि त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? सत्ता मिळवण्यासाठी चाललेली रस्सीखेच, आमदारांची पळवापळवी, रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि रात्रीतून बदलणारी सरकारं. लढतात एक पक्षाकडून आणि निवडून आल्यावरती जातात दुसऱ्याच पक्षामध्ये. आपल्या महाराष्ट्रात तर आपण सगळ्यांनी हे खूप जवळून अनुभवलेलं आहे. सत्ता स्थापनेसाठी किंवा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी थेट अख्खा पक्षच फोडल्याची उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये फुटलेल्या आमदार, खासदार आणि नेत्यांवरती विरोधकांनी 50 खोके एकदम ओके असे गंभीर आरोपही केलेले आहेत. जनतेच्या मनामध्ये राजकारण्यांच्या बद्दल एक प्रकारची अस्वस्थता सुद्धा निर्माण झालेली आहे. पण थलपती विजय यांचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. त्यांनी थेट आमदार पक्षात न घेता त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं करून लोकांच्या संमतीनं पक्षात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याला ऑपरेशन एल असं नाव देण्यात आलेलं आहे. ऑपरेशन एल म्हणजे ऑपरेशन लोटस नाही. विजय यांनी ऑपरेशन एल हे नाव का दिलंय? महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा त्यांचा पॅटर्न थोडा वेगळा काय, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. तर तमिळनाडूमधलं हे राजकारण समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरती नजर टाकावी लागेल. तमिळनाडू विधानसभेमध्ये एकूण जागा आहेत 234. म्हणजे जर कोणत्याही पक्षाला स्वबळावरती सरकार स्थापन करायचं असेल तर बहुमताचा आकडा आहे 118. 2026च्या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या TVK पक्षानं जोरदार मुसंडी मारली आणि 108 जागा जिंकून ते विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष बनले. पण बहुमताच्या 118 या आकड्यापासून ते अवघ्या 10 जागा दूर राहिले. त्यातच विजय यांनी 2 जागांवरती निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांची एक जागा रिकामी झाली. TVKचं स्वतःचं संख्याबळ झालं 107. आता सरकार तर स्थापन करायचं होतं. मग विजय यांनी काय केलं तर त्यांनी काँग्रेसच्या 5 आमदारांची मदत घेतली आणि CPI, CPIM, VCK आणि IUML या पक्षांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. या सगळ्या मित्र पक्षांना एकत्र घेऊन सरकारचं संख्याबळ झालं 120. विजय यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव अगदी आरामामध्ये जिंकला आणि ते मुख्यमंत्री झाले. सरकार तर बनलं, पण काठावरचं बहुमत होतं. थलपती विजय यांना माहित होतं की जर भविष्यात मित्र पक्षांसोबत काही मतभेद झाले तर सरकार अडचणीमध्ये येऊ शकतं. त्यामुळे आघाडीच्या गणितावर आणि मित्र पक्षांच्या दावणीला बांधून राहण्याच्या ऐवजी स्वतःच्या बळावरती 118 हा आकडा कसा गाठायचा यासाठी त्यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आणि याच प्लॅनचं नाव आहे ऑपरेशन एल. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे ऑपरेशन एल नक्की आहे काय, ही भानगड काय? तर वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसनं यावरती एक सविस्तर रिपोर्ट छापलेला आहे. ऑपरेशन एल मधील एलचा अर्थ आहे लीफ म्हणजेच पान. तमिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या AIADMK या पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे 2 पालं. या विरोधी पक्षातले आमदार आपल्या पक्षामध्ये घेणं म्हणजेच ऑपरेशन एल. थलपती विजय यांनी महाराष्ट्रासारखी किंवा देशातील इतर राज्यांसारखी आमदारांची सरळ सरळ पळवापळवी केली नाही. त्यांनी एक कडक आणि संवैधानिक अट घातली. विजय यांच्या पक्षानं जाहीर केलं की AIADMKच्या ज्या आमदारांना आमच्या TVK पक्षात यायचंय त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा द्यावा. आम्ही कोणत्याही चालू आमदारकीमध्ये पक्षात घेणार नाही. म्हणजेच जर तुम्हाला सत्ताधारी पक्षात यायचं असेल तर आधी तुमचं पद सोडा, आमदारकीचा राजीनामा द्या, ती जागा रिकामी करा आणि त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये जनतेच्या दारामध्ये जाऊन आमच्या पक्षाच्या तिकिटावर पुन्हा निवडून या. विजय हे का करतायत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. थलपती विजय स्वतःच्या बळावरती बहुमताचा 118 हा आकडा त्यांना गाठायचा आहे आणि हे गणित अगदी सोपं आहे. नीट समजून घ्या. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 234, बहुमताचा आकडा आहे 118, निवडणुकीमध्ये TVKचे आमदार आहेत 107. आता विरोधी पक्ष असलेल्या AIADMKची अवस्था बघा. निवडणुकीमध्ये AIADMK या पक्षानं 47 जागा जिंकल्या आणि तो मुख्य विरोधी पक्ष होता. पण पक्षाचे सरचिटणीस एडपाडी के पलानीसामी म्हणजे ज्यांना आपण EPS म्हणतो त्यांच्या नेतृत्वावरती आमदार नाराज होते. निवडणूक होऊन अवघे 2 महिने झालेले आहेत आणि या 2 महिन्यांच्या काळामध्ये आतापर्यंत AIADMKच्या 6 आमदारांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिलेले आहेत.
नुकतंच करूरचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री M.R. विजय भास्कर यांनी विधानसभा अध्यक्ष JCD प्रभाकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवलेला आहे. त्यांच्या आधी C. विजय भास्कर आणि इतर 4 आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत. माहिती अशी आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी AIADMKचे आणखी 10 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. आता गणिताचा थोडासा हिशेब लावूयात. सध्या 6 आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे AIADMKची संख्या 47 वरून 41 झालेली आहे आणि आणखी 10 जणांनी राजीनामा दिला तर विरोधी पक्षाचं संख्याबळ थेट 31 वरती घसरेल. आता हे जे 10-15 आमदार आहेत ज्यांनी राजीनामा दिलाय ते आगामी पोटनिवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत. जर हे आमदार पोटनिवडणुकीमध्ये जिंकले तर विजय यांच्या पक्षाचे म्हणजे TVKचं संख्याबळ 107 वरून थेट 118 किंवा त्या पलीकडे जाईल असा विश्वास आहे. या रणनीतीमुळे मित्र पक्षांवरती म्हणजे काँग्रेस किंवा डावे यांच्यावरती अवलंबून न राहता थलपती विजय तमिळनाडूमध्ये एकहाती सत्ता आणू शकतील. आता हा पॅटर्न महाराष्ट्राच्या पॅटर्नपेक्षा वेगळा कसा? बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तांतर झालं, जेव्हा पक्ष फुटले तेव्हा काय घडलं? आमदारांना रात्रीतून बसमध्ये भरून गुजरातला नेण्यात आलं. तिथून गुवाहाटीच्या आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं. तिथे काय झाडी काय डोंगरचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर गोव्याला नेण्यात आलं आणि मग मुंबईमध्ये आणून सरकार स्थापन झालं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमदारांनी राजीनामे दिले नाही. त्यांनी मूळ पक्षावरतीच डाबा ठोकला. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि विरोधकांनी या फुटीर आमदारांवरती 50 खोके घेतल्याचा गंभीर आरोप केला. आजही महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं की त्यांच्या मताचा आदर केला गेलेला नाहीये, कारण त्यांनी ज्या पक्षाला मतदान केलं होतं तो पक्षच बदलला गेला. पण या उलट थलपती विजय यांनी तमिळनाडूमध्ये काय केलं? तिथेही AIADMKचे आमदार स्वतःच्या इच्छेनं स्वतःहून सत्ताधारी TVK पक्षामध्ये यायला तयार आहेत. पण विजय यांनी त्यांना सरळ सांगितलं, पक्षांतर करायचं असेल तर आधी राजीनामा द्या आणि जनतेच्या कोर्टात जा. या निर्णयामुळे 2 मोठे फायदे झाले. पहिलं म्हणजे विजय यांच्यावरती किंवा त्यांच्या पक्षावरती आमदारांना खरेदी केल्याचा म्हणजे खोके दिल्याचा एकही आरोप विरोधी पक्ष करू शकत नाही, कारण आमदार स्वतःहून पद त्यागून निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि दुसरं म्हणजे यामुळे लोकशाहीचा आणि मतदारांचा सन्मान राखला गेलाय. फोडाफोडीच्या आणि पैशांच्या बळावरती होणाऱ्या आजच्या राजकारणामध्ये हा निर्णय जरा वेगळा ठरतोय. आता आपण विरोधी पक्षांच्या बाजूने विचार करूयात. एवढी मोठी गळती लागल्यानंतर AIADMKचे प्रमुख एडपाडी के पलानीसामी जे EPS आहेत ते गप्प बसलेले नाही आहेत, तर त्यांनी पक्षामध्ये अनेक संघटनात्मक बदल केले. असंतुष्ट नेत्यांना नवीन पदं आणि जबाबदाऱ्या देण्याची ऑफर दिली. अगदी अलीकडेच 5 बंडखोर आमदारांनी EPS यांची भेटही घेतली, ज्यामुळे पक्षामध्ये समेट होणार अशी चर्चा रंगलेली होती. पण द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या ऑफरचा काहीही फायदा झालेला नाहीये. जवळपास 10 बंडखोर आमदारांनी त्यांना दिलेली नवीन पदं नाकारलेली आहेत आणि ते राजीनामा देण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे तमिळनाडूतील हा सर्वात जुना आणि मुख्य विरोधी पक्ष इथे हा जमा होईल की काय अशी भीती सध्या निर्माण झालेली आहे. आजकाल केंद्र असो किंवा अगदी आपल्या राज्यामध्ये सुद्धा पुन्हा पक्ष फुटला. सर्वत्र विरोधकांना संपवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडणं, चिन्ह हिरावून घेणं आणि तपास यंत्रणांचा वापर करणं हे अगदी सामान्य झालेलं आहे. अशा काळामध्ये थलपती विजय यांनी अवलंबलेला हा मार्ग तुम्हाला नेमका कसा वाटतोय? महाराष्ट्रात झालेल्या पक्षांतराचा पॅटर्न योग्य होता की थलपती विजय यांनी तमिळनाडूमध्ये राबवलेला हा राजीनामा आणि पोटनिवडणूक म्हणजेच ऑपरेशन एलचा पॅटर्न योग्य आहे? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर काय म्हणता भावांनो, व्हिडिओ पाहायला कसा वाटला व्हिडिओ? विजय थलापती साहेबांनी म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांनी जे केलं तर हे तुमच्या मते योग्य केलं की अयोग्य केलं? आयते जे बिलकुल आयते एका प्लेटमध्ये जे आमदार येत होते ते आमदार नाकारून जनतेला विचारा, जनता तुम्हाला ऍक्सेप्ट करायला तयार आहे का? आम्हाला दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडून नाही पाहिजे, आम्हाला आमच्या पक्षाच्या भरोश्यावर आमदार पाहिजे. तुम्ही त्यासाठी अगोदर राजीनामे द्या, पक्षाचे राजीनामे द्या, आमदारकीचे राजीनामे द्या, त्यानंतर जनतेत उभे राहा. मी तुम्हाला तिकीट देतो, तुम्ही निवडणूक लढा आणि निवडणूक लढल्याच्या नंतर जर तुम्ही निवडून आले तर आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात घेऊ. हे असते खरी निष्ठा, हे असते खरी माणुसकी. नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कचरा चालू आहे. निवडून यायचं एका पक्षात, जायचं दुसऱ्या पक्षात. कायसाठी? पैशासाठी. नाही, जनतेची सेवा करायची होती. आता जनतेची सेवा करायची होती तर तुम्हाला तेव्हा नाही समजलं का आपण या विरोधी पक्षामध्ये येत आहोत, आपण जनतेची सेवा नाही करू शकत म्हणून?
तेव्हा एवढी मोठी अक्कल आहे तुमच्याजवळ, तर कुठं गहाण ठेवली होती तुम्ही अक्कल? आता तुम्ही सांगून झालं का नाही आम्हाला फंड नाही भेटत. ते आमचे एक साहेब होते तिकडचे, मोठ्या एका जिल्ह्याचे, नाव बदलून टाकलं जिल्ह्याचं वाटलं त्यावेळेला. नाव मोठं, दर्शन खोटं. एक डीपी बदलावासाठी कितीतरी दिवस झुला लागलं. म्हणजे मग आमदार खासदार बनले कशासाठी साहेब तुम्ही? नाही बनू शकत होते, नाही बदलू शकत होते? आमच्या गावातले सरपंच साहेब तरी बरे आहे मग तुमच्यापेक्षा, का जे कोणत्याही पक्षाचे नसून डीपी का बंदा रोड तुमच्यासाठी बनवून द्यायला तयार आहे. हे फक्त कारण झाले, हे कारण झालं, बाकी काही नाही. म्हणून यांना फक्त सत्ता पाहिजे, फक्त पैसा पाहिजे आणि पॉवर पाहिजे, बाकी जनतेचं काही नाही करायचं. हा सेम पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात जर लागू जर झाला असता, तर तुम्हाला काय वाटते, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सत्तेत आला असता, किंवा अजित पवार त्यांचा गट सत्तेत आला असता, किंवा आता जे काही आमदार फुटले हा गट सत्तेत आला असता, किंवा अजूनही फुटाफुटी चालूच आहे, तर हा गट सत्तेत आला असता आणि आमदार खासदार बनून यांना मंत्रिपद भेटलं असतं का? काय वाटते तुम्हाला? नक्की एकदा कमेंट करा. आणि चुकलं जर नसन तर खरंच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.